वहिनी, वहिनी, वंस, हे असं कसं झालं? वहिनी, कसं झालं आणि का झालं? कशाचंच उत्तर नाही का आपल्याकडे? पण आता आपल्याला सावरायला हवं ना. चल. सोहा, अगं किती रडशील बाळा. तुझ्या रडण्याने दादा परत येणार आहे का? आवर बाळा, आवर स्वतःला. सोहा, शांत हो प्लीज. बाबांनाही तू रडलेली आवडलं नसतं ना. बाबांची गुडगल आहेस ना. शांत हो. हं? मीनाक्षी वहिनी, सोहासाठी पाणी देता का? आलेच मी.
काका, बाबा खरं तर तुमच्याकडेच यायला निघाले होते आणि आणि वाटेतच हे असं घडलं. माझ्याकडे यायला निघाले होते? नाही रे. हो काका, ते तुमच्याकडेच यायला निघाले होते. पण भेटण्याबद्दल आमचं काही ठरलंच नव्हतं आणि ते मला न कळवता कधी यायचेच नाही. ते नेहमी मला फोन करायचे. भेटायचं असेल तर मला सुचवायचे की मी येतोय भेटायला. अभि, पण आता तुला स्वतःला सांभाळायला हवं. तुझ्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे. तुला पूर्ण घराला सांभाळायचं आहे. तुला काही गरज लागली तर मला कळव. येतो मी. कसला विचार करतीयस? सासऱ्याला डोळ्यासमोर मरताना बघून कसं वाटलं? आपणच पाठवलंय त्याला डागात. ते जरा तुझ्याशी बोलायचं होतं. ये ना. काय झालं? बाबांबद्दल बोलायचं होतं. दादाबद्दल? हो. बाबा इथून निघताना मला कुलकर्णी काकांना भेटायला जातो असं सांगून गेले होते. मग पण आता कुलकर्णी काका म्हणाले की
त्यांचं बाबांशी असं काहीच बोलणं झालं नव्हतं. अरे दादा कशाला खोटं बोलेल ना. नाही म्हणजे तिकडे निघाला असेल कुलकर्ण्यांकडे, पण त्यांना कळवायचं विसरलं असेल तो. नाही ते बाबांना जसं मी ओळखतो तसं तूही ओळखतेस. कुठलीही कल्पना न देता ते कधीच कोणाला भेटायला जात नसत. मग मग याच वेळी कसे गेले? तू म्हणतोयस ते बरोबर आहे म्हणा, पण तुम्ही भेटायला येणार आहात असं सांगून त्यांनी मला घरीच थांबवलं आणि ते निघून गेले. त्यांनी मला तसं सांगितल्यावर मी तुमची वाट बघत घरीच थांबलो आणि मग त्यानंतर काही वेळातच हा सगळा प्रकार घडला. तुझं बोलणं ऐकल्यावर मलाही हे प्रकरण आता गंभीर वाटायला लागलंय. पण मला कळत नाहीये की माझं आणि त्यांचं असं काहीच बोलणं झालं नव्हतं. तरी मग माझ्याबद्दल तुला असं का सांगितलं? पण बाबांचं आणि तुमचं काहीतरी बोलणं नाही. हे बघ अभि, तुझ्या बाबांच्या अशा अचानक जाण्यामुळे तुमची काय अवस्था झाली असते हे मी समजू शकतो. सांभाळ स्वतःला. त्यांच्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या तुलाच सांभाळायच्या आहेत आणि मला खात्री आहे ते तू खूप चांगल्या प्रकारे सांभाळशील. तुला काही कसलीही मदत हवी असेल तर मला नक्की सांग. चल निघतो मी आता. मी तुम्हाला सोडायला येतो. नाही, तू इथेच थांब. बघितलं सते, वोरांच्या बाबतीतही बाबा माझ्याशी खोटंच बोलले. अरे पण दादा असं का करेल? मलाही तेच तर कळत नाहीये. म्हणजे त्यांच्या खोटं बोलण्यामागे मी घरीच राहावं असा त्यांचा उद्देश होता हे तर कळत आहे. पण मग मी घरी राहावं असं त्यांना का वाटत होतं? काय कारण असेल? सकाळी कुलकर्णी काकांच्या बाबतीतही हेच घडलं आणि आता वोरांच्या बाबतीतही तसंच झालं. हे बघ अभि, दादा असं का वागला या मागचं खरं कारण आता आपल्याला शोधायलाच हवं. होते बाबांच्या अशा वागण्यामागचं खरं कारण मला कळायलाच हवं आणि ते कळल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सासऱ्याला डोळ्यासमोर मरताना बघून कसं वाटलं? आपणच पाठवलंय त्याला दाखात. माझ्यामुळे, हो माझ्यामुळेच बाबांचा जीव गेलाय आणि मला हे माहीत असून मी काहीच करू शकत नाहीये.
मीनाक्षी, काय हो? त्या दिवशी नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. म्हणजे कधीच खोटं न बोलणारे बाबा त्या दिवशी माझ्याशी खोटं बोलले. खोटं कारण सांगून त्यांनी तुलाही बाहेर नेलं होतं. मीनाक्षी, मला नीट आठवून सांग, त्या दिवशी तू बाबांसोबत असताना अनयुज्युअल असं काही घडलं होतं? नाही. नाही, पण माझी खात्री आहे या सगळ्या मागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे. आणि हे जे काही रहस्य आहे ते मी शोधून काढणारच आहे. पण त्याआधी माझी तुला एक रिक्वेस्ट आहे. बोला ना. मी हे सगळं शोधून काढत असताना तुला घराकडे लक्ष द्यावं लागणार आहे. घरातल्या सगळ्यांना तुला सांभाळावं आणि सावरावंही लागणार आहे. दादा, काय झालं सोहा? दादा, आईने कालपासून काहीच खाल्लं नाहीये. मी आणि आत्याने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती आमचंही ऐकत नाहीये. प्लीज तू तरी एकदा बोलून बघ ना. मी ज्यूस आणि उपीट नेते त्यांच्यासाठी. दादा प्लीज, तू एकटाच जा. मला आईला अजून कुठल्याही प्रकारे त्रास झालेला नको. आधीच तिची कंडिशन खूप नाजूक आहे. सोहा ग, आई उलट माझ्यापेक्षा मीनाक्षीचं जास्त ऐकेल. आणि म्हणजे मी जातोच, पण तिला येऊ दे माझ्यासोबत. मीनाक्षी, जा तू आईसाठी काहीतरी खायला घेऊन ये.